मित्रांनो, हा समोर दिसतोय तो आहे त्रिलंगवाडीचा किल्ला आणि आता आपण शेतवडीतून चालतोय. त्याच्या पायथ्याशी लेणी सुद्धा आहेत आणि ह्या अशा प्रकारच्या विरगळ तुम्हाला बऱ्याच ठिकाणी इथे विखुरलेल्या असतील. आज ज्या क्लबसोबत आपण चाललो आहोत तो डोंगरी, या बघा इतिहासाच्या पाऊलखुणा. बऱ्याच ठिकाणी किल्ल्याचे अवशेष कालपर्यंत पडलेले आहेत, विखुरलेले आहेत. त्रिलंगवाडीच्या किल्ल्याला फार जुना इतिहास आहे. याच्या पायथ्याशी ही काही लेणी तुम्हाला बघायला मिळतील. देवी माते की जय. चला घाला तुम्ही शूज. खाली जावं लागेल. वीरा,
थांबा पुढे पूर्वा. गो. सॉरी. गेली सगळे जाणार काही गरज नाहीये. बस ते उभे राहा, बघ तिकडे बघा आणि माझ्याकडे बघा. कशा वाटतात गं? बस. चला, जास्त नाही, मध्ये उभा राहा. बॅग काढून बघा. हा काढावीच लागणार आहे. येस येस, सही आहे, सही आहे, सही आहे. ए मध्ये बॅग पडली. जाऊ दे. ती घुसली तोपर्यंत. येस. कोण आहे मागे? जागा आहे का? इथेच थांब लाईन मध्ये. हे बघ छोट्या बॅग घेऊन येतात. हा बॅग टाकून येऊ. नको, ये बॅग अशीच घेऊन ये ना. बॅग पुढे पुढे सरकव आणि ये. इथे येऊन थांब. परफेक्ट. इथे थांब पुढे. बस पूर्व इथेच थांब. बॅग पुढे सरकवायची. हां या. ए फेकतायत, नुसते फेकतायत, नुसते फेकतायत. ते बघ आपण कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती,
खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निरळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला साठी भरती पाणी मातीच्या घागरी भीमनदीच्या तटाया भीमनदीच्या तटाना या घ्या ना मी हळूहळू उतरणार आपण घाबरतो अरे हळूहळू वाट डेअरिंग आली आता तो वरतून फोटो काढतो.